या सगळ्या झाल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे? विक्रम निर्दोष आहे. त्यांनी काही केलेलं नाहीये, कुठलाही गुन्हा केलेला नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही. मला असं वाटतं की कोणीतरी मुद्दाम त्याच्या विरुद्ध हा कट रचलाय विक्रमला अडकवण्यासाठी. विक्रम असा कुणाच्या जीवाशी नाही खेळणार. मला माहित होतं तुम्ही असंच काहीसं म्हणणार. काय ना, एक हिंदुस्थानी पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याला चूक कशी ठरवेल हो? काही झालं तरी आपल्या नवऱ्याला देवासमान मानण्याची शिकवण तिला मिळाली आहे ना. काय करणार? अहो काय बोलताय तुम्ही? नाही हो, विक्रम खरंच निर्दोष आहे. त्यांनी खरंच काही केलं नाहीये. प्लीज त्याला सोडा. सोडू म्हणताय? पण कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हेगार आहे आणि मला विचारेल तर मलाही तसंच वाटतंय. चौकशी चालू आहे आणि लवकरच ते सिद्धही होईल. काय अशा बऱ्याच मोठ्या घरातल्या माणसाला मी चांगलाच ओळखतो. ही माणसं पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यांचं एक ठीक आहे हो, पण तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. तुम्ही एका संस्कारी कुटुंबातले आहात, एका आदर्शवादी माणसाची नात आहात तुम्ही, जो कायम सत्यासाठी लढला. त्याच्या सावलीत तुम्ही लहानाच्या मोठ्या झालात. असं असतानाही एका गुन्हेगारावर तुम्ही पाठीशी घालताय का? तो तुमचा नवरा आहे म्हणून? माझा आहे का? त्यांना समजवा, त्यांना सांगा गुन्हा कबूल करायला. मी इथं असताना त्याला कुणीही वाचवू शकणार नाही. शिक्षा तर त्याला होणारच आहे. पण त्यांनी तुम्हाला परत एकदा सांगतो, माझा सल्ला आहे का आणि त्यानं तसं वागायला सांगा. कदम साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. विक्रम आता फक्त नावापुरता राजे शिर्के राहिलाय. त्या घराशी त्याचा काहीच संबंध नाहीये. सामान्य माणसाचं आयुष्य जगतोय होतो. मी सांगितलेलं फक्त लक्षात ठेवा. त्यांना तसं वागायला सांगा. विक्रमला अटक झाली असतानाही तुम्ही असे शांत बसून राहणार आहात का? मग आम्ही काय करावं तुझं म्हणणं आहे? माझं म्हणणं काही नाहीये, पण साईमान पासून घरातला प्रत्येक माणूस विक्रमच्या सुटकेसाठी तुमच्याकडे आशेने बघतोय आणि तुम्ही काहीच प्रयत्न नाही केलेत तर शेवटी साईमानच्या प्रश्नांना तुम्हाला उत्तर द्यायची. आम्ही प्रयत्न केल्याने त्यांची सहजासहजी सुटका होणार असं तुम्हाला वाटतंय का? सांग ना. त्यांच्यावर जे कलम लावले गेले त्यावरून तरी ते तेवढं सहज नाहीये, पण म्हणून आपण प्रयत्न करणं थांबवणं. प्रयत्न करून काहीच उपयोग होणार नाही. कारण समजा जरी विक्रमादित्यांची जामिनावर सुटका झाली तरी त्यासाठी लागणारी मोठी रक्कम ते आज तरी उभी करू शकत नाही. नकाशा, तुझ्या लक्षात एक गोष्ट येत नाही. नुकसान भरपाईसाठी द्यावी लागणारी रक्कम किती असेल याचा अंदाज आज तरी कुणाला नाही. हो, पण विक्रमादित्यांची सुटका करायची असेल तर ही रक्कम आपल्याला भरावी लागेल, पण आम्ही ती भरणार नाही. कारण लिंगप्पा याच गोष्टीची वाट बघतोय. म्हणून अपघात होण्यापूर्वीच त्याने स्वतःला पद्धतशीरपणे कंपनीतून वेगळं करून घेतलं. या अपघातामुळे त्याचं 1 रुपयाचंही नुकसान होणार नाही.
वाईट या गोष्टीचं वाटतंय ही गोष्ट विक्रमादित्यांना अजूनही कळत नाही. कसं करणार? आमच्यापेक्षा लिंगप्पावरच जास्त विश्वास ना त्यांचा. हो, पण विक्रमच्या सुटकेचे आपण प्रयत्नच नाही करणार. समोरची व्यक्ती कुणी असली तरी तिने जर आमचा किंवा राजे शिर्केंचा अपमान किंवा बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला अद्दल कशी घडवायची याचीच आम्ही वाट बघत असतो. मग ती व्यक्ती आमचा सख्खा भाऊ का असेना. महादेव हे काय दिवस दाखवलं रे मला. मी असं काय वाईट केलं कुणाचं मग हे बघायला मिळालं मला. नाही मला नाही सहन होत रे हे. लिंगा बस विक्रम ए अशा ते सिच्युएशन मध्ये तुला मी बघू शकत नाही. आम्ही खूप खूप विचार केला कसं काय तुम्हाला ह्याच्यातून सोडवायचं म्हणून. हे आमच्या कंपनीचं एक फार मोठं वकील मोठमोठं मॅटर त्याने सॉल्व्ह केलेलं ते टॅलेंटेड इंटेलिजंट वकील आम्ही देणार. पण सुनबाईने आमच्यावर अविश्वास दाखवला. नाही म्हणलं ते नील तुमचं भाऊ दुसरं वकील बघणार म्हणाले. काय करणार. मी प्रयत्न केलं. तुम्ही माझ्या लहान भावासारखं तुमच्यासाठी नाही प्रयत्न करणार तर कोणासाठी करणार. मी कंपनीचं वकील नाही म्हणाले सुनबाई. का ब्लड रिलेशन नाही ना तुमच्याशी. बरोबर आहे त्यांचं. ब्लड रिलेशन नाही ना आमचं. ते तुमचं वाईफ ते नील तुमचं भाऊ. आमचं तुमचं ब्लड रिलेशन नाही म्हणून आमच्यावर कोणाचा विश्वास नाही. ते दिवसापासून आम्हाला झोप नाही लागलं विक्रम. खरंच सांगतो. लिंगा बस लिंगा बस काय बोलताय तुम्ही? तुम्ही समस्या तसं खरंच काही नाही. तो वकील फक्त नील भैयांच्या ओळखीचा आहे म्हणून. आणि हे बघा इतर कोणाचा तुमच्यावर असो नसो पण आमचा मात्र तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे जसा तुमचा आमच्यावर आहे. आणि हा विश्वास कायम तसाच राहील. तुमच्याकडून आम्हाला हेच एक्सपेक्ट होतं बघा. तुम्ही आता काही काळजी करू नका. मी सोडवणार तुम्हाला. बघत राहा. जस्ट रिलॅक्स रिलॅक्स. देवयानी शांत हो देवयानी. हे बघ आज चला दे. हं? चल. पाणी घे. विक्रमला भेटून आले वहिनी.
त्याची ही अवस्था मग होत नाहीये. विक्रमची खूप काळजी वाटते. हे बघ देवयानी, काही दिवसांचाच तर प्रश्न आहे, हो की नाही? आणि विक्रम भाऊजींना जामीन मिळावी म्हणून नील सुद्धा धडपड करतो. त्यांना लवकरात लवकर जामीन मिळेल. तोपर्यंत धीर धर. पुढे सगळंच चांगलं होणार आहे. तू बस, मी बघते. काय झालं नील? वकिलांची भेट झाली का? हो झाली. त्यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर विक्रमला जामीन मिळवून देतो म्हणून. लवकरात लवकर म्हणजे कधी? कधी नील भैया? त्यांना तुम्ही सांगा की विक्रमला ताबडतोब पोलीस कस्टडीमधनं बाहेर काढा. देवयानी, तुला होणारा त्रास आम्ही समजू शकतो, पण या कायदेशीर गोष्टी आहेत, त्या पूर्ण होईपर्यंत आपल्याला संयम पाळावाच लागेल. बरं, दोघंही 2 घास जेवून घे. नको नील, मला भूक नाहीये. खरं तर आमची पण इच्छा नाही जेवायची. ठीक आहे, तुम्ही दोघं जेवणार नसाल तर मीही जेवणार नाही. रागिणी, वेडी आहेस का तू? जेवणानंतर तुला औषध घ्यायचं असतं ना. बरं, मी जेवत नाही म्हटलं तर तो वेडेपणा, आणि तुम्ही दोघं करताय त्याला काय म्हणायचं? हे बघा, आपण न जेवणं म्हणजे या प्रकरणात हार मानण्यासारखं आहे, आणि आपल्याला अशी हार मानून चालणार नाही. येतं लक्षात? 2 घास खाऊन घ्या दोघंही, मी वाढते. चल देवयानी, जेवून घे. या सगळ्या प्रकरणातून विक्रमला सोडवण्यासाठी खर्चही खूप येईल ना. देवयानी, किती खर्च येईल किंवा लागणारा पैसा कसा उभा करायचा याची काळजी तू करू नकोस. आम्ही आहोत ना. तुम्ही आहात नील भैया, म्हणून तर विक्रमला जामीन मिळेल याची खात्री वाटते. तुम्ही नसतात तर देवयानी, हा विषय आपण इथेच थांबूया. विक्रमला सोडवण्यासाठी आम्ही जी काही धडपड करतोय त्यामागे तो आमचा लहान भाऊ आहे हे कारण आहेच, पण तुझाही लहान बहिणीसारखा सांभाळ करीन असा शब्द दिला होता तुझ्या घरच्यांना. तुझ्यावर कुठलंही संकट आलं तर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं हे आमचं कर्तव्यच आहे. त्यामुळे इथून पुढे पैशांबद्दल किंवा आम्ही करत असलेल्या प्रयत्नांबद्दल आपण अजिबात बोलायचं नाही.
काका देव देऊ काय झालं? आम्ही इतका आटापिटा करूनही त्या रागिणीमुळे हा यज्ञ पुरा होऊ शकला नाही. यज्ञात विघ्न आलं नसतं तर आदित्य राजांवर एवढं मोठं संकट आलंच नसतं. नको त्या लोकांना आमच्या बरोबरीने वागवण्याचे परिणाम आहेत. तरी आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं त्या दोघींना बोलवू नका. खरंय तुमचं, पण आमचाही नाईलाज होता. राजज्योतिषांनी सांगितलं होतं की सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन या यज्ञात आहुती द्यायला हवी. त्याचा काय उपयोग झाला? ते आमचं आणि आमच्या मुलांचं दुर्दैव. त्या मुलींनी आमच्या दोन्ही मुलांचे आयुष्याची राख रांगोळी केली. राजघराण्यात जन्मलेली आमची मुलं सामान्यपेक्षा सामान्य जीवन जगतायत. त्यांनी स्वतःच ही परिस्थिती ओढवून घेतली. ते सगळं जरी खरं असलं तरी आज आदित्य राजांना आपली गरज आहे. रणवीरराजे, तुम्ही त्यांच्यासाठी काहीच करणार नाही आहात का? आम्ही काय करणार? आदित्य राजे यातून बाहेर कसे पडतील याचा विचार तुम्ही नाही तर कोण करणार? माफ करा साईमा, आमच्याकडून भलत्या चलत्या अपेक्षा ठेवू नका. रणवीर, साईमा, त्यांनी स्वतःसाठी खड्डा खोदलाय. आम्ही अनेक वेळा लिंगप्पाबद्दल सावध करूनही त्यांनी आमचं ऐकलेलं नाहीये. आम्हाला त्यांच्याबद्दल का सहानुभूती वाटावी? ते तुमचे भाऊ आहेत. हे बघा, नाती त्यांनीच तोडली आहेत. यज्ञाच्या दिवशी ते कसे वागले तुम्ही पाहिलंच आहे. रणवीर, हे सगळं मनात ठेवून चालेल का? आज आदित्य राजानं जर आपण मदत केली नाही तर त्यांना सजा होईल. रणवीर, साईमा, त्यांनी चूक केली आहे. त्यांना सजाही झालीच पाहिजे. त्यांच्यासाठी आमच्याकडे रद्दबदली करू नका. आम्ही काही करू शकणार नाही. आमचा नाईलाज आहे. देऊ, पण तू इथेच राहण्याचा हट्ट का करतेस? तिकडे घरी आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी लागून राहते ग. तू चल ना आमच्या बरोबर. काका तू खरंच माझी काळजी करू नकोस. मी एकटी नाही आहे. नीलभाई आणि रागिणी बहिणी आहेत ना माझ्या बरोबर. देऊ, पण तू आत्ताच म्हणालीस ना की रागिणी बहिणीची तब्येत तशी बरी नसते. मग तू काका, तुम्ही नका काळजी करू. देव्यानी म्हणते ते बरोबर आहे. आम्ही आहोत तिथे तिच्या बरोबर. आणि समजा काही मदत लागलीच तर आम्ही नक्की सांगू तुम्हाला. नीलराजे, आमच्या सगळ्यांची एवढीच इच्छा आहे की विक्रमची यातून लवकरात लवकर सुटका होईल. पण त्यासाठी आपण काय आणि कसे प्रयत्न करणार आहोत? आम्ही आजच वकिलाला भेटलोय. त्यांनी आश्वासन दिलंय की लवकरच विक्रमची जामिनावर सुटका होईल. नीलराजे, विक्रमला सोडवण्यासाठी आमची कधीही काही मदत लागली तर नक्की सांगा. नक्की. देऊ, मला निघायला हवं. देव, तू काळजी घे स्वतःची. काका तू खरंच माझी काळजी करू नकोस. आईला फक्त सांग की टेन्शन घेऊ नकोस आणि आईची काळजी. येऊ मी? आम्हाला थोडं बोलायचं होतं आपल्याशी.
विक्रम भाऊजींचं काय करायचं ठरवलं आपण काय करणार? काय करणार असं म्हणून कसं चालेल? आपण नाही तर कोण मदत करणार त्यांना? परिस्थितीच्या कोंडीत सापडलेत ते, एकटे पडलेत, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. आम्हाला माहिती आपण विक्रम भाऊजींवर नाराज आहात आणि यज्ञाच्या त्या दिवसानंतर तर, पण तरी सुद्धा या वेळेला आपण मोठेपणा घेऊन त्यांना मदत नको का करायला? तुम्ही आम्हाला एवढं कठोर समजू नका प्रियदर्शनी. आमचे धाकटे भाऊच आहेत ते. आमचे काही मतभेद आहेत, पण ते या घरापुरते. या घराच्या उंबरट्याच्या आत. बाहेरच्या जगात त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्यांना मदत करणे आमचं कर्तव्यच आहे. आम्हाला हीच अपेक्षा होती आपल्याकडे. मग आपण सोडवणार ना विक्रम भाऊजींना?